1 एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात. जुन्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद 31 मार्चला संपला की नवं आर्थिक वर्ष सुरू होतं. पण हे आर्थिक वर्ष 1 एप्रिललाच का सुरू होतं? यामागे कुणाची प्रेरणा होती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. रिझर्व्ह बँक 1925 साली भारतात नेमलेल्या रॉयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट आणि तपशिलावरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या 3ही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. अशा प्रकारे 1949 साली रिझर्व्ह बँक ही अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे. हे विकिपीडिया या सोशल साईटवर दिले आहे, परंतु बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती कुठेही नाही. ही शोकांतिकाच आहे. रिझर्व्ह बँक 1 एप्रिल 1935 साली ब्रिटिश राजवटीत स्थापन झाली. 1935 साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या व्हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीत अव्याहत सुरू आहे. धन्यवाद.